80 वर्षाचं बाबा आहे आमच्या गावात. किती वर्षाचं? बोला बोला, किती वर्षाचं? 80 वर्षाचं. 80 वर्षाचा बाबा भेटून त्याला एकच वाक्य बोलतो, मी हाय म्हणून माझी पोरं चटणी भाकर तरी खात्यात. एकच वाक्य फिक्स आहे बाबाच. आणि एक दिवशी सकाळच्या पारी बाबाच्या घरी गेलो. बाबा कुठे गेली पोरं? म्हातारा म्हणते कशाची पोरण कशाची डोहर. म्हणे झालं काय? काय सांगायचं महाराज, मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात. आणि नेमकी म्हाताऱ्याची सुनबाई चहा घेऊन आली. हातात चहा घेतला आणि प्रश्न विचारला, का होत आहे? वय वर्ष 80 बाबाच. पण 80व्या वर्षी सुद्धा एवढा त्रास. काय झालं महाराज? नाही बाबा म्हणतोय मी आहे म्हणून चटणी भाकर, मी आहे म्हणून चटणी भाकर. सुनबाई म्हणतात खरं मामाजीचं महाराज, आमचं मामाजी आहे तर म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय. एकदा मामाजी जाऊ दे तुपाशिवाय. लक्ष द्या, मी फक्त काय आमच्या गावचा मामाजी सांगा आलो नाही तुमच्या गावात. इथं प्रत्येक घरात मामाजी. घराचं सोडा, प्रत्येकाच्या अंतकरणातला मामाजी आहे. आणि म्हणून त्या मामाजीला मला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. दादा, या जगाच्या पट्टीवरती वृक्षाचं पान सुद्धा देवाच्या शरीर कोणाची आसते, कोण बोलवितो हरी विना. ऐका, जगद्गुरु तुकोबा सांगतात भल्या माणसा, अरे चाले हे शरीर कुणाची आसते, कोण बोलवितो हरी विना. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको ऐक. तुकोबा सांगतात भल्या माणसा, या विश्वामधल्या झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. का? तर भगवंत म्हणजे एक धर्माची मूर्ती आहे दादा. ऐका, जगद्गुरु तुकोबा सांगतात भल्या माणसा, तुला वाटतं तुझ्या देहावरती तुझी सत्ता आहे. तुझ्या देहावरती जर तुझी सत्ता असती ना दादा, तर तुझ्या डोक्याचे केस कधीच काळ्याचे पांढरे झाले नसते. तुकोबा सांगतात भल्या माणसा, तुला वाटतं तुझ्या देहावरती तुझी सत्ता आहे. तुझ्या देहावरती जर तुझी सत्ता असती ना, तर तुझ्या तोंडातले दात कधीच बाहेर आले नसते. अख्खा प्रपंच घालवला आम्ही मायबाप कशासाठी? तर प्रपंचाची बांधणी करण्यासाठी. ना मला तुकोबाची गाथा माहित आहे, ना माऊलींची ज्ञानेश्वरी कधी माहित आहे, ना विठेवरचा पांडुरंग आम्हाला कधी माहित आहे. आम्हाला फक्त एकच माहित आहे, 50 लाखाच्या माडीचं हप्तं फेडायचं. 50 लाखाच्या माडीचा हप्ता बस. आम्हाला देव माहित नाही, संत माहित नाही, गाथा माहित नाही, ज्ञानेश्वरी माहित नाही. अशा लोकांसाठी एक वाक्य सांगतो दादा, एक वेळ अशी त्या 50 लाखाच्या माडीमध्ये एक रोम मागायला आपल्या सुनेच्या पाया पडावं लागेल. पटलं तर होय म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. मला फक्त 62 लाखाच्या गाडीचा हप्ता माहित आहे, मला ज्ञानेश्वरी माहित नाही, गाथा माहित नाही, देव माहित नाही. एक दिवस असा येईल
त्या 62 लाखाच्या गाडीमधलं एक सीट मागायला स्वतःच्या नातूचं पाय धरावं लागतील मामा. खरं का खोटं? आणि आपलं कीर्तन खरं असतं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबा सांगतात, देखवी ऐकवी एक नारायण. तो भगवंत पाहता आला पाहिजे हो, जो अंतकरणामध्ये बसलेला आहे, जो प्राप्त करता येतो तो देव पाहता आला पाहिजे. पण आम्ही नको ते पाहतो. लक्ष दे, जे पाहायचंय ते कधी माणूस पाहत नाही, पण नको ते पाहतो. ऐका, एक दिवशी इंदापूरच्या स्टँडवरती बसलो. स्टँडवरती मामा, इंदापूरच्या स्टँडवरती बसलो. 1.5 तास झालं बावड्याची एसटी जी आहे ना, 1.5 तास. किती तास? 1.5 तास. आणि 1.5 तासानंतर एक नवीन लग्न झालेलं जोडपं तिथं आलं. आता म्हणलं यांचं नवीन लग्न झालंय, बसू द्या. लक्ष द्या, ऐका नाही. आणि मग पाठीमागं बसलो. आता ते 2 जण तिथं बसले, शेजारी बसलो होतो. नेमकं ते 2 जे बोलायचं तेवढं मला ऐकू यायचं. लक्ष द्या, ऐका. ह्यानं हिला प्रश्न विचारला, म्हणे सांग ना काय दिसतं भाऊ माझ्या डोळ्यात तुला? आता कसला प्रश्न असेल? त्यानं तिच्याकडे पाहिलं, एकदा माझ्याकडे पाहिलं, तिच्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, बा तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसतं मला. 2दा म्हटलं, एकदा नाही. आणि नेमकं मी त्याच्यापाशी गेलो. दादा, अरे जगाचं सोड, 1.5 तास थांबलोय, तेवढी एसटी पाहून देव. लक्ष, कुणाच्या डोळ्यात काय बघावं आणि कुणी काट काय बघावं कळालं पाहिजे. विठ्ठल आयुष्यभर प्रपंच करत गेलो मायबाप, आम्हाला परमार्थ कधी साधता आला नाही. खरं सांगू का, ज्या गोष्टीला आम्ही आयुष्य म्हणतो ना, आयुष्य, त्याच गोष्टीला संत जीवनाचा प्रवास म्हणतात. ऐका, जेवढं तिकीट तेवढा प्रवास. ज्याचं तिकीट संपलं की प्रवास संपवावा लागतो बरं का. ऐका, आयुष्याचा प्रवास एकट्यानं चालू केला मामा, एकट्यानं. सुख येतंय, दुःख येतंय, आनंद येतोय, समाधान येतंय. आयुष्याचा प्रवास एकट्यानं चालू केला. काही अंतरावरती गेल्यावरती एक सुंदर स्त्री आयुष्यात आली. ती आमची पत्नी झाली. आता मात्र दोघाचा प्रवास चालू झाला. सुखाचे दिवस, दुःखाचे दिवस, आनंदाचे दिवस. ऐका, सुखदुःखाची गाडी चालू झाली. आयुष्याचा प्रवास चालता चालता एक लहान मूल परत एकदा आयुष्याच्या प्रवासात आलं. तो आमचा मुलगा झाला. आता मात्र हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा करत करत गेलो दादा. आणि एक दिवस असा आला, यमनाचा कंडक्टर गाडीत आला. जो आधी चढला त्याची उतरण्याची बारी आली बरं का. डोळ्यातनं पाणी वाहू लागलं आणि रडता रडता पत्नीच्या जवळ गेला. ऐक ना, आयुष्याचा प्रवास एकट्यानं चालू केला, एकट्यानं. तू माझ्या जीवनात आली. सांग ना, आता यम नावाचा कंडक्टर आलाय. तू म्हणतो जो आधी चढला त्याची उतरण्याची बारी आली, माझ्यासाठी उतरशील का? बायको म्हणते, अहो तुमचं तिकीट संपलंय, तुम्ही उतरा, आमचं तिकीट अजून लांब आहे. लक्ष द्या. तुझ्यासाठी लहान होतास, तुला चालता येत नव्हतं, तुझ्या बापानं तुला कडेवरती घेतलं. लहान होतास, तुला बोलता येत नव्हतं, बापाने तुला बोलायला शिकवलं. लहान होतास, तुला जमत नव्हतं काही. पण सांग ना, आता मात्र यम नावाचा कंडक्टर आलाय आणि तो म्हणतोय जो आधी चढला त्याची उतरण्याची बारी आली, माझ्यासाठी उतरशील का? पोरग म्हणतो, बाबा मी लाख वेळा बापासाठी उतरायला तयार आहे, पण उद्या जग तुम्हाला नावं ठेवल. लक्ष द्या. अरे ज्याचं तिकीट संपलं त्याला उतरावं लागतं. आणि म्हणून माझ्या साधू संतांनी आम्हाला जाग केलं, जाग. पण Bye.
प्रपंचात जाग केलं, साधू संतांनी आम्हाला परमार्थात जाग केलं. लक्ष द्या. आज तुकोबाराय आम्हाला जाग करतायत. भल्या माणसा, ज्या भगवंताच्या समान उभा राहिला तो देव म्हणजे एक धर्माची मूर्ती आहे. लक्ष द्या. कालटणकरांनो, रोज येत असताल काळभैरवनाथाच्या मंदिरात रोज, पण देवाच्या दारात आल्यावरती काय मागावं हे आम्हाला कळालं पाहिजे. मी तर म्हणतो देवाच्या दारात आल्यावरती कधी काय मागूच नका, कारण देव मागल ते कधी देत नाही, पण देव लागल ते दिल्याशिवाय राहत नाही. काय मागावं देवाच्या दारात आल्यावर कळालं पाहिजे आम्हाला. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, अरे काय मागचाल देवाच्या दारात? अरे पाप पुण्य जर त्याच्या हातात असेल तर काय मागावं? आम्ही ज्या प्रपंचासाठी अहोरात्र मागतोय तो प्रपंच एक दिवशी आम्हाला सोडावा लागणार आहे. आम्ही परमार्थासाठी कधी देवाच्या दारात मागत नाही. आजपर्यंत कधी असं झालं का हो? तुमच्याच कालटन मधला एखाद्या माणसानं बॅनर लावला, बॅनर, आणि त्या बॅनरवरती देवाचे आभार मानले. देवा, तू मला जन्माला घातलं, तुझे आभार. लक्ष द्या. कधीच नाही. आम्ही प्रपंचामध्ये देवाचा आभार कधी मानणार आहे? कधीतरी देवाचा आभार मानायला शिका. 150 कोटी जनता आहे भारत देशात. कदाचित एकसारखे दिसत असतील लोक, पण आजही एकमेकाच्या हाताचं ठस मॅच होत नाहीत एकमेकावर. अरे काय कलाकार असेल तो. आमच्या गावात जर कोणी काय केलं तर आम्ही त्याचं बॅनर लावतो, बॅनर. आपण कधीतरी देवाच्या नावाचा बॅनर लावा. ए देवा, तो आमच्यावरती कृपा सदैव करतो, तुझी कृपा आहे म्हणून सगळं चाललंय, कधीतरी लावा. आम्ही प्रपंचाचं उद उद करतो. कुठल्या प्रपंचाचं? लक्ष द्या. नदीच्या काठावरती एकदम बसला, नदीच्या, आणि नदीत वाहत येणारं गुंगडं पाहिलं काळ्या रंगाचं. लक्ष द्या. ह्यानं विचार केला, जर चांगल्या प्रतीचं घोंगडं विकत घ्यायचं म्हणलं तर 5,000ला मिळतंय, पण आयतं आलं, आयतं. आणि माणसाला प्रपंचात लय आयतं आवडतं बरं का. लक्ष द्या. अरे एखाद्याचं पीठ जरी उसणं आणलं तर घालताना सपाट घालतोय, एवढं आवडतं आयतं. लक्ष द्या. विचार न करता त्या घोंगड्यात उडी मारली, आणि जशी उडी मारली तसं त्याला कळलं हे घोंगडं नाही तर हसवलं आहे. आता मात्र हसवल्याला पाय घालला, हसवल खाली वरतोय, हे गटकाळ्या खातोय. लोक म्हणायचे, राजा अरे म्हणून मरून जाची, सोडून देते घोंगडं. हे खालून वरच्यांना म्हणायचं, दादा माझी लई इच्छा आहे घोंगडं सोडायची, पण आता घोंगडंच मला सोडत नाही. लांबून चांगलं दिसतं बरं का कालटणकरांनो, पण ज्या दिवशी त्याच्यात पाय पडतो ना, त्या दिवशी किती जरी इच्छा झाली तर त्याला सोडता येत नाही. संत लिहितात, अरे प्रपंचाची आशा आम्हाला कधी झोपू देत नाही. किती प्रपंच पाहिजे आम्हाला. लक्ष द्या माझ्याकडं, किती प्रपंच पाहिजे. अनेक लोकांना वाटतं याचं चांगलं असेल, त्याचं चांगलं असेल, याच्या प्रपंचात सुख आहे, त्याच्या प्रपंचात सुख आहे. पण खरं सांगू का कालटणकर, प्रपंच कोणालाच कधी सुखी करत नाही. लक्ष द्या. 5,000चा बूट घेतला एक जणानं, 5,000चा पायात घातला आणि नुसतं गावात फिरायचं. लोक म्हणायचे, काय काय बूट आहे हो, कितीला?
हे म्हणायचं 5,000ला 4 दिवस पायात घातला आणि 5व्या दिवशी घरी ठेवलं आणि 200ची चप्पल घालून फिरायला लागले. लोक म्हणले काय वेळायस रे, 5,000चा बूट घरी ठेवतोस आणि 200ची चप्पल. त्यानं सांगितलं येड्या हो, बूट जरी 5,000चा असला, बाहेरून जर चकाकत असला, पण आतून किती चावतोय तो माझं मलाच माहित. प्रपंच बूट आहे, कुणाचा कोटीचा आहे, कुणाचा लाखोचा आहे, कुणाचा हजारोचा आहे, पण तो चावल्याशिवाय राहत नाही बरं का. पिंजरा चांदीचा असू दे, लोखंडाचा असू दे किंवा सोन्याचा असू दे, शेवटा पिंजरा तो पिंजरा असतो. प्रपंच सामान्याचा असू दे, गरीबाचा असू दे किंवा श्रीमंताचा असू दे, तो चावल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा चावणाऱ्या प्रपंचामध्ये कितीतरी वेळा कर्म करावं लागतं. माझे जगद्गुरु तुकोबा या देवाच्या समोर उभा राहिले. देवा, अरे पाप पुण्य जर तुझ्याच हातात असेल तर एकदा मला त्या कर्मातून सोडव अभंगाचं दुसरं कर्मापासून दुष्करा. जगद्गुरु तुकोबा सांगतात देवा, तू एक धर्माची मूर्ती आहे, पाप पुण्य तुझ्या हाती, पण ऐक ना, एक छोटस मागणं आहे तुझ्या दारात. काय मागतात तुकोबा? मज सोडवी दाथारा आणि कर्मापासून दुष्करा. भगवंता, प्रपंच साधताना, परमार्थ साधताना जर हातातून एकांद तरी दुष्कर्म झालं तर मला माफ कर, मला त्याच्यातून सोडव. हे तुकोबाचं मागणं आहे मायबाप, लक्ष द्या. सतत मागणं हा जीवाचा स्वभाव आहे, कधीच न मागणं हा संताचा स्वभाव आहे. पण एखादा घेत नसेल तर त्याला आग्रह करणं हा या देवाचा स्वभाव आहे.
आमचा जीव सतत मागत असतो मायबाप. आमच्या स्वभावात कधी बदल होणार नाही बरं का. 5 लिटर बासुंदी कुत्र्याला पाजली. किती लिटर? किती? कोणाला? कुत्र्याला. अरे काय महाग आहे बासुंदी, पण कुत्र 5 लिटर बासुंदी पिलं. बरं त्या प्रश्नाचं उत्तर कालठणकर. 5 लिटर बासुंदी पिलेलं कुत्र रस्त्यानं सरळ चालेल का वाकडं? होय, वाकडं तिकडं चालतंय. पण पुढे गेल्यावरती 1972 सालचं हाडूक दिसलं. एका क्षणात 5 लिटर विसारलं. शोणासी पाजले पंचामृत, तरी त्याचे चित्त कशावरी? हाडावरी. आमचं स्वभाव सुद्धा तसंच आहे. कितीही साधू संतांनी मायबाप आम्हाला या भगवंताच्या दारात आणू दे, पण आमचं स्वभाव प्रपंचातनं कधी निघणार नाही. हे परमार्थासाठी साधू संतांनी आमच्यासाठी गाथा लिहिली, गाथा. पण आमचा माथा अजून जाग्यावाला नाही. माऊलींनी आमच्या ज्ञानेश्वरी लिहिली, पण तरी सुद्धा आम्हाला कळालं नाही. खरं सांगू का मायबाप, या जगाच्या पाठीवरती एकतर माणसाकडे धन असावं किंवा ज्ञान असावं. लक्ष द्या, एकतर धन असावं किंवा ज्ञान असावं. मी तर म्हणतो धनापेक्षा कधीही ज्ञान श्रेष्ठ आहे. कारण पालखी टाटा बिर्ला अंबानीची निघत नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबाची. ऐकलं का असं कधी? तुमच्या कांठरमधला 15 वर्षापूर्वी एक जण श्रीमंत गेला आणि 15 वर्ष झालं त्याची पालखी पंढरपूरला जाते. कधीच होणार नाही. पण खरं सांगू मायबाप, निस्ती ज्ञानाला पण किंमत राहिली नाही आजकाल. धन सुद्धा लागतंय ना. आमची नाती एकमेकांबरोबर किती दिवस जपायची, हा नात्यातला प्रेम किंवा जिव्हाळा आजकाल ठरवत नाही, तर खिशातला पैसा ठरवतो. माझ्या खिशात जर रुपया नसेल तर अख्ख्या कांटनची माझ्यासाठी गरिबी, आणि माझ्या खिशात लाखो असतील तर अख्खं काल्टन माझ्या दारात. ही परिस्थिती आहे आजकालची. जगद्गुरु तुकोबा सांगतात, मज सोडीविदा थारा आणि कर्मापासून दुस्तरा. हे देवा, आयुष्यामध्ये असंख्य कर्म करायला लावतोस, पण सोडव का? सोडव, कारण पापही करायला लावणारा तूच आहे आणि पुण्याचा मार्ग दाखवणारा सुद्धा तोच आहे. रणांगणावरती युद्ध कौरव आणि पांडवांचं. 100 कौरव समोर, 5 पांडव समोर. कौरवांच्या बाजूनं पितामह भीष्म आहे, पांडवांच्या बाजूनं जगाचा बाप आहे. लक्ष द्या, जो पांडवांच्या घरी पाणी भरतो, पाणी. ऐका. आणि एक दिवशी दुर्योधनाने पितामह भीष्माला सांगितलं, पितामह, रोज पाहतो आम्ही तुम्हाला, रोज एक कौरव मरतो पितामह, रोज. तुम्ही आमचे सरसेनापती, पण आमची शंका आहे तुमच्या धनुष्यावरती. तुमच्या धनुष्यावरती आमची शंका आहे. तुम्ही फक्त शरीरानं आमच्या बाजूने आहे, पण मनानं मात्र पांडवांच्या बाजूने आहे. लक्ष द्या. पितामह भीष्माने आवाज ऐकला, उभा राहिले. दुर्योधना, जर या पितामह भीष्मावरती शंका असेल तर प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही. लक्ष द्या. पितामह भीष्माची प्रतिज्ञा आहे. साध्या सुध्या माणसाची प्रतिज्ञा नाही ती मायबाप. लक्ष द्या. हे काय विमल खाणार आणि गुटखा खाणारीची प्रतिज्ञा आहे का? पितामह भीष्माची. ऐका, पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली मायबाप. सगळीकडे पसरली वार्ता, उद्या संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत निष्पांडव पृथ्वी होणार. आणि माझा जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या दालनात गेला. सगळे पांडव झोपले होते. अर्जुनाला उठवला, अर्जुना उठ, आणि एवढी मोठी प्रतिज्ञा केली आणि तू झोपला. अर्जुन म्हणतो, देवा तू जागा आहे म्हणून मी झोपलो. काय विश्वास असेल देवावरती. द्रौपदी देवाच्या चरणावरती नतमस्तक झाली. देवा, उद्या संध्याकाळी माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाणार. देवा, द्रौपदीच्या हाताला धरलं भगवान परमात्म्यानं आणि पितामह भीष्माच्या दालनाच्या समोर उभा केलं. द्रौपदी, मी सांगतो तेवढं
पायातलं पैंजण काढून घेतलं आणि द्रौपदी पितामह भीष्माच्या जवळ गेल्या. ध्यानस्थ बसलेले पितामह भीष्म पाहिले. डोक्यामध्ये एकच विचार आहे, उद्या सकाळी युद्धाला उभं राहायचं आणि संध्याकाळपर्यंत सगळे पांडव संपवायचे. हे द्रौपदी मातेनं पितामह भीष्माच्या चरणावरती नतमस्तक व्हावं आणि बांगड्याचा आवाज पितामह भीष्मानं ऐकला. पितामहाला वाटलं कोणीतरी एखादी पतिव्रता माझ्या चरणावरती नतमस्तक होते आणि पितामहाने द्रौपदीला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती शब्द ऐकला. पितामह भीष्मानं डोळं उघडलं. समोर असणारी द्रौपदी पाहिली आणि हसायला लागलं. द्रौपदी, हा खेळ तुझा एकटीचा नाही, पण तुझ्या पाठीमागचा असणारा भगवान श्रीकृष्ण कुठं आहे? भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाले पितामह भीष्म. देवा, काय धर्माची मूर्ती आहे? ज्यांना उद्या मारायचं म्हणतो त्यांनाच आज आशीर्वाद देतो सौभाग्यवती होण्याचा. आणि म्हणून तुकोबा सांगतात, पांडवांना मारणं पण त्याच्याच हातात आणि पांडवांना जिवंत ठेवणं पण त्याच्याच हातात. का तर तो एक धर्माची मूर्ती आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकदा भजन करूया.